उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कॅम्प नंबर 5 परिसरातील 16 मजली झलक पॅराडाईज इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बिल्डर्सनी बनावट आणि दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून महापालिकेकडून बांधकामाची परवानगी मिळवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे परवानगी प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची योग्य तपासणी न केल्याबद्दल तत्कालीन नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावरही उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वप्नील पाटील यांनी केला होता. त्यांनी महापालिकेला वेळोवेळी याबाबत माहिती दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त अजित शेख यांनीही ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर डेव्हलपर्सनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत इमारतीवर तोडक कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. उल्हासनगर शहर आधीच 855 अनधिकृत इमारतीच्या मुद्द्यांमुळे राज्यभर चर्चेत असताना अजूनही शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचा आरोप होत आहे. प्रशासन या प्रकाराकडे नेमकं दुर्लक्ष का करतंय असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भविष्यात अनेक नागरिकांची होणारी फसवणूक टळल्याची भावना व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ही लढाई सत्यासाठी होती अशी प्रतिक्रिया स्वप्नील पाटील यांनी दिली आहे. आता सर्वांच्या नजरा पालिका प्रशासनाकडे लागल्या असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रत्यक्ष तोडक कारवाई कधी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. झलक पॅराडाईज इमारत ही 4थ्या मजल्यावरती ज्यावेळी त्या इमारतीचं बांधकाम चालू होतं त्यावेळी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने सर्वात प्रथम तक्रार केलेली होती आणि तक्रार केल्यानंतर पण त्या ठिकाणी बांधकाम हे कंटिन्यूच राहिलं आणि असं करत करत ती इमारत 16 मजल्याची बनली. 16 मजल्याची बनल्यानंतर आमच्या तक्रारीवरती तत्कालीन आयुक्त अजित शेख यांनी एक आदेश पारित केले की ही बिल्डिंग डिमोलिश केली जावी, ही बिल्डिंग अनधिकृत आहे. त्या आदेशाच्या विरोधामध्ये झलक पॅराडाईज ही माननीय मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलेलं होतं. त्या ठिकाणी आम्ही स्वतः प्रहार मार्फत इंटरव्हेन देखील केलेलं होतं. आनंदाची बाब ही आहे की माननीय उच्च न्यायालय यांनी झलक पॅराडाईज ही बिल्डिंग अनधिकृत आहे आणि ती तोडावी लागेल हे मान्य केलेलं आहे. या व्यतिरिक्त ही इमारतला परवानगी देण्याकरिता असणारे नगररचना विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी हा जो काही भोंगळ कारभार केला त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. आता बघण्याची बाब ही आहे की महानगरपालिकाचे आताच्या जे आयुक्त आहेत त्या ह्या इमारतीवरती काय कारवाई करतात आणि नगररचना विभागातल्या या भ्रष्ट कारभारावरती जो की वारंवार या शहरातील नागरिकांना फसवण्याचं काम करत आहे. काही बिल्डर ह्या नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार सामान्य जनतेची फसवणूक करत आहे. तर ही अशी फसवणूक रोखली गेली पाहिजे. ह्याकरिता माननीय आयुक्त ह्या काय कारवाई करतात हे बघायचं आहे. अनेक गोरगरिबांनी त्यांच्या कष्टाचे पैसे ह्या इमारतीमध्ये लावलेले होते, परंतु ज्यावेळी आम्ही हा मुद्दा प्रकाश झोतामध्ये आणला तर अनेक गरजू लोकांचे पैसे देखील ह्या इमारतीमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी बुकिंग केलेली होती त्या बिल्डरांनी त्यांचे पैसे दिले. अनेक घेणारे लोक त्याच्यापासून फसवणुकीपासून रोखले गेले. ही आनंदाची बाब आहे की 65 लोकांचे आज घराचे स्वप्न भंग होण्यापासून आम्ही ते रोखलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर ही इमारतीची बांधकाम परवानगी देणारे अधिकारी देखील त्याच्यामध्ये बरोबरीला दोषी आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे. एकीकडे आपण पाहतोय की बिल्डराचं एवढं मोठं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे, पण ह्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानाकरिता महानगरपालिकेच्या या खुर्चीवर बसणारे भ्रष्ट नगररचनाकार विभागाचे अधिकारी हे देखील तोडीला तोड जोडीला जोड देऊन बसलेले आहेत आणि हे पण तेवढेच दोषी आहे. यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. मुळात जर नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांनी या इमारतीला जर त्याच वेळी परवानगी देताना रोखलं असतं तर आज बिल्डरचं होणारं नुकसान, जनसामान्यांचं होणारं नुकसान आणि हा जो काही व्याप आखला गेला त्याच्यापासून आपल्याला रोखता आलं. नगररचना विभागाने अशा अनेक इमारतींना परवानगी दिलेली आहे ज्या इमारती डीपी रोड वरती आहे. आता नुकतं तुम्ही पाहिलं असेल की स्पेक्ट्रम म्हणून एक इमारत आहे जी उल्हासनगर मध्ये आहे, ती देखील डीपी रोडवर बनलेली आहे. मी बिल्डरांना आणि नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो की अशा प्रकारे जनतेची फसवणूक होईल अशा प्रकारचं कृत्य करू नका. आम्ही वारंवार पाठपुरावा करू आणि जोपर्यंत इमारत तोडली जाणार नाही, जोपर्यंत जनसामान्यांना न्याय मिळणार नाही
तोपर्यंत ह्या प्रश्नाला तडीस नेण्याचं काम प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार संघटना करणार आहे.